सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार पूर्णा आणि चारणा नदी पात्रातून अवैधरित्या साठवून ठेवलेल्या वाळू साठ्याचे तहसीलदार यांच्या आदेशाने तलाठी यांनी पंचनामे केले। सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार पूर्णा आणि चारणा नदी पात्रातून सुमारे 40 ते 50 ब्रास अवैध वाळू उपसा करून बोरगाव बाजार खंडोबा मंदिराच्या पाठीमागे अवैधरित्या साठवून ठेवला असता सदरील अवैध वाळू साठ्याची तहसीलदार संजय देवराय यांना माहिती देण्यात आली असता त्यांनी थोडासा पण विलंब न करता याची माहिती संबंधित गाव सजाचे मंडळ अधिकारी डुमणे आणि बोरगाव बाजार सजा महसूल गाव अधिकारी विशाल दुर्गुस यांना देऊन सदरील 40 ते 50 ब्रासच्या अवैधरित्या साठवलेल्या वाळू ढिगाऱ्याचे पंचनामा करण्याचा आदेश दिला। त्या अनुषंगाने संबंधित तलाठी विशाल दुर्गुड हे ज्या मोक्यावर येऊन त्यांनी सदरील 40 ते 50 ब्रास अवैध वाळू साठ्यांचा पंचनामा करून हे साठे गाव पोलीस पाटील यांच्या ताब्यात देऊन पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालय सिल्लोड येथे सादर केले। आता या प्रकरणी संबंधित तहसीलदार हे काय कारवाई करणार याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागून आहे। विशाल चव्हाण, MCN न्यूज, भराडी, सिल्लोड।